Hello everyone. Here, students, today we are going to learn 1.2 on seeing please. See this page number 13. First icebreakers, and after that we have see the introduction. Please word we easily understand that this word is courteous words or explain something about respect to the forward person. See this आईसब्रेकर्समध्ये वर्ड्स ऑफ कर्टसी असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे शिष्टाचार असेल, सभ्यता असेल, ह्याविषयी कशा पद्धतीनं आपण दैनंदिन जीवनामध्ये हे सौजन्यपूर्ण वर्ड वापरतो. आता हे वर्ड्स तुम्हाला विचारलेत त्याने इथं फिल करून दिलेलं आहे बघा. कोर्स बुकमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ब्लँक दिलेत ते बॉक्सेस, त्यात हे फिल करायचं तुम्ही. See this activity. List the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. आता words of courtesy. Hello, nice to meet you. Excuse me. Welcome. Good morning. Thank you. Sorry. My pleasure. Pardon me. बघा आता अशा पद्धतीचे जे वर्ड्स आहेत की जे आपण डेली लाईफमध्ये वापरतो. After that, second one of the activity listed below are the few characters or character traits of people. Here, some are positive traits while others are not. Tick correct mark that ones you feel are desirable. बघा म्हणजे तुम्हाला ज्या म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टर ट्रेट्स असं म्हटलेलं आहे बघा, म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य ह्यांची यादी दिली आहे. मग तुम्हाला आवडणाऱ्या ह्याला टिक करायला सांगितले त्याने. तर यामध्ये कुठल्या पद्धतीचं वर्ड्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही टिक करू शकता. ह्यात केलेत बघा टिक. वाईज आहे, ह्युमरस आहे, बेनिव्हलंट आहे, हंबल, जेनरस. ओके. काही म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स स्वभाव वैशिष्ट्यामध्ये काही निगेटिव्ह पण वर्ड्स दिलेत त्याने. फॉर एक्झाम्पल इगोइस्टिक आहे, अग्रेसिव्ह आहे. Okay, here third one etiquette, that is etiquette म्हणजे शिष्टाचार म्हणतो आपण किंवा समथिंग वी आर कॉल्ड रीतभात म्हटलं जातं ना त्याला. मॅनर्स, एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन करताना हे म्हणतो आपण वर्ड्स अतिशय इम्पॉर्टंट असतात. मग योग्य की अयोग्य हे दोन स्वरूपात मांडणी करा म्हटले त्याने. खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं म्हणतो आपण ॲप्रोप्रिएट आहे आणि इनॲप्रोप्रिएट आहेत. ॲप्रोप्रिएट दॅट मीन्स योग्य आणि इनॲप्रोप्रिएट अयोग्य. आता फर्स्ट वन बघा. टू रिसीव्ह फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. बघा लेक्चर आणि म्हणजे तुम्ही क्लास अटेंड करत असाल आणि फोन कॉल जर रिसीव्ह केला तुम्ही तर ते लक्षात घ्या ॲप्रोप्रिएट आहे का इनॲप्रोप्रिएट. दॅट इज इनॲप्रोप्रिएट. तर सेंटेन्स नंबर्स दिलेत बघा. ॲप्रोप्रिएटमध्ये सेकंड, थर्ड अँड फोर्थ घेतलेला आहे. दॅट इज टू थँक अ पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. दिस इज ॲप्रोप्रिएट. टू बी अ पोलाइट अँड कर्टियस टू अदर्स. दुसऱ्याशी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वागणं म्हणजे शिष्टाचारानं. ओके. आफ्टर दॅट वी हॅव सी द इन्फॉर्मेशन अबाउट रायटर. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर 1865 to 1946. Here he was born at Shameford in Essex in 1865. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर. आता ए जी गार्डिनर यांनी लिटररी करिअर वयाच्या 37व्या वर्षी स्टार्ट केलं बघा. दॅट इज ॲट द एज ऑफ 37. ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज. डेली न्यूजचे एडिटर होते. आता स्पेसिफिकली इंट्रोडक्शनमध्ये आणखी स्पेशालिटी काय दिली त्याने. समथिंग वी हॅव सी हिज एसेज स्पेशालिटी. इलेगंट आहेत एसे, ग्रेसफुल आहेत. आफ्टर दॅट वी हॅव सी ह्युमरस ऑल्सो. अनदर पिलर्स ऑफ सोसायटी. Pebbles on shore, many furrows and leaves in the wind are some of his best known writings. Best known writings चे त्यांनी टॉपिक्सची नावं दिलीत. Another, his uniqueness lies in the ability to teach the basic truth of life in an essay and amusing manner. He raised the question of morality in everyday life.
एव्हरीडे लाईफमधले म्हणतो आपण काही इश्यू असतील ते त्यांनी किंवा काही क्वेश्चन्स असतील त्याविषयी त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे एसेमध्ये. अँड अनदर वी सी हिज एसे एक्सप्लेन्स अँड वी सी एक्सप्रेस truth of life. Okay, here second para we see describes the particular information about the lesson बद्दल काय ते सांगितले बघा सेकंड पॅरामध्ये. In on saying please, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. म्हणजे आपल्या रोजच्या वागण्यामध्ये लक्षात घ्या हे म्हणतो आपण शिष्टाचार असावा किंवा सभ्यता असली पाहिजे, पोलाइटनेस असलं पाहिजे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अँड हाऊ डिस्कर्सी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट. तुमच्या बोलण्यामध्ये जर सभ्यता असेल, मॅनरफुल बिहेवियर असेल तर ॲटमॉस्फिअर काय होतं लक्षात घ्या, स्वीटन होतं. आणि जर नसेल, डिस्कर्सी असेल, असभ्यता असेल, इल मॅनर्स असतील तर ते ॲटमॉस्फिअर काय करून टाकतं, स्पॉइल करून टाकतं. ओके, सी दिस स्टार्टिंग ऑफ द लेसन दॅट इज फर्स्ट पॅरा. आता ह्यामध्ये इन्सिडंट दिलेत बघा त्यांनी. And that incidents we have really understand which incidents are expressed as a very politeness manner or another we have called courtesy form. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong form. म्हणजे लिफ्टमॅन लक्षात घ्या त्या सिटी एरियातला एका प्रवाशाला त्यानं काय केलं, लिफ्टमधून प्रवास करत असताना हाकललं. आता फेकलं असं म्हणू शकत नाही आपण, म्हणजे ढकलून दिलं, हाकललं. दॅट इज कॉल्ड ॲज अ थ्रू. ॲक्च्युली थ्रू म्हणजे फेकून देणं आहे, पण ढकलून दिलं. अँड फॉर दिस वी हॅव कॉल्ड ऑफेन्स दॅट मीन्स गुन्हा. दॅट इज इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. बघा आता व्हॉट्स द लिफ्टमॅन वी हॅव कॉल्ड समथिंग वी हॅव सी टूक अ मिस्टेक फ्रॉम because that passenger we have see would not use as a word please. आता म्हणजे एक प्रकारे टॉपिक काय होता तर त्या पॅसेंजरनी लिफ्टमॅनला काय म्हणायला पाहिजे होतं, प्लीज. द कंप्लेंटंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. बघा आता एक प्रकारे ज्यानं ही तक्रार केली आहे की दिस इज अ ऑफेन्स त्याला एक प्रकारे काय केलं होतं, लिफ्टमधून ढकलून दिलेलं होतं. तर तो पॅसेंजर जो आहे दॅट इज कंप्लेंटंट ज्यावेळेला लिफ्टमध्ये एंट्री करतो त्यावेळेला डिरेक्टली लिफ्टमॅनला काय म्हणतो, टॉप. म्हणजे मला वरच्या मजल्यावर जायचं आहे. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. व्हॉट इज वी सी कंप्लेंटंट यूज ॲज अ वर्ड और पॅसेंजर यूज ॲज अ वर्ड टॉप. सर्वात वरचा मजला म्हणूया आपण. अँड what is the we say expectation of that or demanding of that complainant for the liftman, that is top please. म्हणजे लिफ्टमॅनने डिमांड काय केली होती कंप्लेंटंट कडून की तुम्ही काय म्हटलं पाहिजे, टॉप प्लीज असं म्हटलं पाहिजे. and this demand is we are legally not correct we are see but for the mannerful and bearful life. And this concession being refused he not only declined to comply with the instruction. comply that means obey or act. आता ही जी डिमांड होती ह्या डिमांडला ह्याने किंवा ही जी मागणी होती ह्या मागणीला नकार दिला कोणी, पॅसेंजरने, की मी तुम्हाला नकार दिलाच. आणि त्या प्रवाशाला काय केलं, लिफ्टमॅननी लिफ्टच्या बाहेर ढकललं, बाहेर काढलं. That is he not only declined the comply with the instruction, he hurled the passenger out of the lift. This of course was carrying a comment on manner too far. What's we see? आता इथे शिष्टाचार असेल, सभ्यतेची वागणूक असेल, जास्त अवाजवी अपेक्षा केली म्हणूया आपण. That is
this comment and manner is carrying very too far. Discourtesy is not a legal offense. Discourtesy म्हणजे आपण म्हणतो अशिष्ट वर्तन, शिष्टाचार नसलेलं. That is lack of courtesy. See this meaning, discourtesy. Here, discourtesy is not a legal offense, and it does not excuse assault and battery. That is assault and battery. This is one of the phrase. See this meaning. An attack which includes not only threats but also actual use of violence. म्हणजे मारपीट म्हणूया आपण किंवा एखाद्यावर प्राणघातक हल्ला करणं. It does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. Here what they another gives the example. समजा रायटर काय म्हणतात, माझ्या घरात चोर शिरला आणि त्याला मी मारले तर कायदा मला निर्दोष ठरवेल, आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर संरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल. म्हणजे इन्सिडेंट दोन्ही कसे डिफरंट आहेत बघा. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल अक्विट मी, अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड or attacked, it will permit me to retaliate with reasonable violence. See this word, retaliate, that means do something bad to someone who has done something bad to you. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर तुमच्याशी वाईट करत असेल तर त्याला तुम्ही त्या पद्धतीनंच म्हणतो आपण टिट फॉर टॅटनी जर ॲक्ट केली तर ते काही चुकीचं नाही. असलेंट दॅट मीन्स ॲन अटॅकर. आता ह्यामध्ये लॉ किंवा कायदा हे तुम्हाला एक प्रकारे प्रोटेक्ट देतो, कारण चोरानं तुमच्यावर हल्ला केलेला आहे, निश्चितपणे काय केलेलं आहे, लॉ ब्रेक केलेला आहे तो. इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट टू रिटिलिएट with reasonable violence. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. बघा, एक प्रकारे हल्लेखोरानं कायदेभंग केला आहे म्हणून तुम्ही त्याला अटॅक केला, तिथे लक्षात घ्या लॉ तुमच्या अपोज नाही आहे. पण हा जो इन्सिडेंट आहे लिफ्टमधला, दिस इज कम्प्लिटली वी असे डिफरंट. बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. म्हणजे कुठल्याही लक्षात घ्या अशिष्ट किंवा बेशिस्त वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही. कायदा त्यावर म्हणतो आपण ॲक्ट करू शकत नाही, किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करणं मान्यता देऊ शकत नाही. कारण का जे म्हणतो आपण लिफ्टमॅन वी हॅव सी थ्रू टू दॅट पर्सन और पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, दिस इज वी हॅव सी नॉट विथ द हेल्प ऑफ लॉ. म्हणजे इथं काही लॉ मदत करू शकणार नाही. Here, against bad manners or could sanction the use of violence against something which does not itself recognize as a legally punishable offense. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या हा दंडनीय अपराध आहे ही यंत्रणा स्वतः लक्षात घ्या मान्य करू शकत नाही. म्हणजे लॉ किंवा कायदा याला ऑफेन्स म्हणू शकत नाही. एखाद्यानं तुम्हाला जर सॉरी किंवा थँक्यू म्हटलं नाही किंवा आता टॉप प्लीज असं म्हणायला पाहिजे होतं, हा काही कायद्यानं गुन्हा नाही, लक्षात घ्या. दिस इज वन ऑफ द discourtesy behavior. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. आता लिफ्टमॅन बद्दल सहानुभूती आहे, लक्षात घ्या. दॅट इज वी ॲक्सेप्ट दॅट की कायदा योग्य आहे, की लोकांचं वर्तन आवडलं नाही, आवाजाची पट्टी वाढली किंवा चेहऱ्यावर नाराजी आली म्हणून आपल्याला एक प्रकारे असे एक प्रकारे क्राईम करून चालणार नाही. की एक प्रकारे म्हणतो आपण जर अशा पद्धतीनं बिहेवियर होत गेलं, व्हायलंट ॲक्टिव्हिटी होत गेल्या, तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणतो आपण ऑफेन्स किंवा क्राईम्स क्रिएट होतील. हिअर लिगली पनिशेबल ऑफेन्स अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट लॉ इज रिजनेबल. इट वूड never do if we are at liberty to box people's ears
because we did not like the behavior or tone of their voices or scowl on their faces. That is expression. Scowl on their faces, that means expression of the anger form. To box असं म्हटलंय बघा, दॅट इज टू फाईट आवर फिस्ट्स. मूठ आवळणे, मारामारी करणे म्हणतो का नाही आपण, ते ॲक्शन जे असते दॅट्स कॉल्ड ॲज अ टू बॉक्स. आवर फिस्ट्स वूड नेव्हर बी इडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. म्हणजे असं जर बिहेवियर होत राहिलं की वेगवेगळ्या पद्धतीचे जर ॲक्शन करत राहिली लोक ह्या बिहेवियरबद्दल, तर रक्ताचे पाठ वाहतील. लक्षात घ्या, शहरामधल्या गटागटामध्ये जे म्हणतो आपण मारामारी होतात त्यामध्ये. हिअर आय मे बी ॲज अनसिव्हिल. व्हॉट रायटर से दॅट वी हॅव सी. आता मला वाटेल तसं मी वागेन. समथिंग वी हॅव सी. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज and the law will protect me against the violent retaliation. I may be haughty here or boorish. Haughty boorish, that means रूढ वर्तन करणं. बघा, मी वाटेल तसं वागेन किंवा असभ्य वागेन, हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा संरक्षण करेल. कितीही गर्विष्ठपणे वागलो किंवा उद्धटपणे घमंड दाखवली, असभ्य वर्तन करणारा असेल, तर ह्यामध्ये लक्षात घ्या त्याला काही कायदा दंड करणार नाही. आता हे बिहेवियर त्या त्या पर्सनचं आहे. लक्षात घ्या, पर्सन कशा पद्धतीनं बिहेवियर करतो. आणि समथिंग वी हॅव सी कॉल्ड ॲज अ हॉटी फॉर्म. हिअर हॉटी दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड एक प्रकारे इगोइस्टिक फॉर्म, प्राउडी नेचर्ड, गर्विष्ठ अशा अर्थानं. इथं बुरिशचं मिनिंग दिले बघा. बुरिश दॅट मीन्स रूड और अनकल्चर्ड. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिईंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. व्हॉट रायटर सेड टू अस दॅट इज हॅपन्ड इन द इन्सिडेंट इन द लिफ्ट फॉर्म. की ह्यामध्ये आपण एखाद्याला प्लीज किंवा कृपया म्हणायला कायदा आपल्याला कुठल्याही पद्धतीचं बर्डनिंग करत नाही. लक्षात घ्या, कंपल्शन नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज और टू अट्यून, दॅट इज अडजस्ट माय व्हॉइस टू अदर पीपल सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट से दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मॉस्ट्स और डाय माय हेअर. हिअर म्हणजे एक प्रकारे कुठल्याही पद्धतीनं कायदा किंवा आपल्याला एक प्रकारे कंपल्शन करू शकत नाही. समजा आता केस काळी करायची असेल, उदाहरण कसं दिलं बघा त्याने, केस काळी करायची असेल तर कायदा आपल्याला म्हणू शकत नाही तुम्ही केलीच पाहिजेत. आता हे तुमच्या एटिकेट्सवर आहे किंवा तुमच्या मॅनरवर आहे. ते एक प्रकारे आपण म्हणतो ज्या पद्धतीनं लाईफस्टाईल आहे तुमची, त्या पद्धतीनं तुमच्या बिहेवियरमध्ये काय होत असतो, चेंजेस होत असतात. जर तुम्हाला ॲटमॉस्फिअर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं बिहेवियर करताय, म्हणजे पीपलची सेन्सिबिलिटी किंवा इमोशन्स हे तुमच्या बिहेवियरवर अवलंबून आहेत. म्हणजे एखाद्याला केस पांढरेच करायचे नाहीत तर त्याला लॉ काय तुम्हाला अपोज करू शकत नाही. म्हणजे हे मॅनर्स किंवा म्हणतो आपण कर्टसी किंवा पोलाइटनेस हे त्या माणसाच्या, लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ट्रेट्सवर आहे, त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आहे. त्यामुळं कृपया म्हणायला एखाद्यानं आपल्याला बर्डनिंग करू शकत नाही. किंवा एखाद्याच्या आपण भावना दुखवल्या तर त्याला आपल्याला कायदा काय एक प्रकारे खटला भरू शकत नाही आपल्या विरुद्ध. हिअर my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my moustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the lacration of our feelings and case. Lacration, that means here tear or cut of our feelings as case of compensation. There is no allowance for moral and intellectual damages in this matter. बघा, नुकसान भरपाई किंवा खटला ह्याच्यावर होऊ शकत नाही किंवा नैतिक बौद्धिक हानीची भरपाई मिळू शकत नाही. कायद्याच्या दृष्टीने लक्षात घ्या, एखाद्याच्या भावना दुखवणे हे कायद्याच्या विरोधात असं काही मानलं जात नाही किंवा कायदा त्याला आपल्याला प्रोटेक्ट करू शकत नाही.
किंवा एखाद्याला केस वाढवायचे असतील, केस काळी करायचे असतील, ते त्या पर्सनच्या म्हणतो आपण बिहेवियरवर डिपेंड आहे. आपल्याला काय लॉ हे करायला सांगत नाही. तसंच प्लीज थँक्यू समथिंग वी आर सी डिपेंड अपॉन दॅट पर्सन्स कॅरेक्टरिस्टिक्स और बिहेवियर. So these two passages. First passage we have discussed the incident happened in the liftman's life, that is happened in the lift. Another they have gives the one of the example that is burglar. That is how law also couldn't protect our rude manners or another boorish manners or another courtesy. Okay, here we stop now.